हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, भाताबरोबर आहे ना किंवा भातावर आपण आहे ना घ्यायला आमटी करतो किंवा मग साधं वरण किंवा फार तर फार कढी असे प्रकार आपण करतो. पण ना आज आपण खास आहे ना स्पेशल कोकणातला पदार्थ करणार आहोत भातावर घेण्यासाठी. ते आहे कैरीचं सार. आता कैरी तर आहे ना या सीझनमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मिळते, सो नक्की हे सार करून बघा. मंडळी, माहेरच्या झाडाला भरपूर कैऱ्या आल्या होत्या आणि माझा वाटा मला मिळाला, म्हणून मी त्या आनंदात ना भरपूर पदार्थ केले, जसं की लोणचं, टक्कू, चटणी असे बरेच प्रकार केले आणि थोडीशी कैरी माझ्याकडे उरली. म्हटलं चला आपण मस्तपैकी आहे ना एक चटपटीत आंबट आणि तिखट पदार्थ तुमच्याबरोबर शेअर करूया. इथे आपण करत आहोत कैरीचं सार. एका मिक्सरच्या भांड्यातनं ओल्या नारळाचे काप, किसलेली कैरी, थोडासा जास्त गूळ, बेसन, तिखट, मीठ आणि थोडं पाणी घालून आपण ह्याची पेस्ट केली. बेसन ह्याच्यासाठी की आपलं सार जे आहे ते मिळून येतं. एका कढईत आपण थोडंसं तेल आणि तूप गरम करून घेतलं आणि या साराला आपण आहे ना जिरे मिऱ्याची फोडणी देणार आहोत. इथे आपण अख्खे मिरे, जिरे हे टाकून घेतले. हे फुलल्यानंतर कढीपत्त्याची पानं, हिंग, हळद आणि कश्मीरी लाल मिरची पावडर अगदी थोडीशी टाकत आहोत रंगासाठी. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायची स्किप करू शकता. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये केलेली पेस्ट, भरपूर पाणी टाकून आहे ना ह्याला उकळी करून घेणार आहोत. आपण हे स्पेशली भातासाठी करत आहोत म्हणून थोडंसं पातळ करूयात. बारीक गॅसवर ह्याला उकळून घेऊयात. उकळी आली की फ्रेश चिरलेली कोथिंबीर टाकून मस्त एका भांड्यात काढून घेऊयात. आता मंडळी, माहेरची कैरी म्हणल्यावर त्याचा पदार्थ छान होणारच की. चला आता आमची जेवायची वेळ झाली आहे. इथे मी मस्तपैकी आहे ना पहिल्या वाफेचा भात घेतला आहे गरमागरम. त्याच्यावर गरमागरम आपलं उकळलेलं सार, थोडंसं तूप टाकून मस्त आम्ही सगळ्यांनी ताव मारला. चला या तुम्ही पण जेवायला. जे नवीन व्ह्युअर्स आहेत ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.